छुट्टी के दिन अगर ब्रेकफास्ट में इडली सांभर नहीं खाया तो क्या खाया फिर। Hi you guys, welcome back to my channel. In today's vlog I'm sharing one of my favorite breakfast, idli sambar and chutney, the perfect South Indian combo. So guys, काल रात्री मी इडली रवा आणि उडद डाळ भिजू घातली होती वेगवेगळ्या पातेल्यांमध्ये, तुम्ही बघू शकतात. मी आता इडली रवा जो मी काल रात्री भिजू घातलेला तो मिक्सरमधून चांगल्या प्रकारे दळून घेणार आहे. त्यानंतर काल रात्री भिजू घातलेली उडद डाळ ही मी त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे आणि चांगल्या प्रकारे दळून घेणार आहे. त्यानंतर दोन्ही पण बारीक झालेलं मिश्रण मी एका पातेल्यात टाकून त्याला चांगल्या प्रकारे फेटणार आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे फेटत आहे. तर गाईज हे मिक्सचर मी 4 ते 5 तासांसाठी उन्हात टेरेसवर फर्मेंटेशनसाठी ठेवणार आहे. फर्मेंटेशनमुळे इडली फ्लफी आणि सॉफ्ट होते, त्यामुळे मी हे करणार आहे. सो गाईज आपले 4 ते 5 घंटे झाले आहेत. बॅटर चांगल्या प्रकारे फर्मेंटेड झालं आहे. आता आपण इडलीचं भांडं घेऊन त्याला हलकंसं तेल अप्लाय करू. याने इडली पात्राला चिटकणार नाही खाली. Guys, I never thought I would be able to make proper idli sambar and chutney at home, but thanks to those YouTube videos. So today's vlog is kind of learning journey for me. Guys, cooking is something new I have started exploring and sharing with you guys. It makes even more exciting. Let's see how idli sambar turns out. आता मी इडलीच्या भांड्यात 1 ग्लास पाणी टाकत आहे. Guys, because we need steam for cooking the idlis. For perfectly soft and fluffy idlis. त्याच्यामुळे इडली सॉफ्ट आणि फ्लफी होते आणि खायलाही चांगली लागते. Now I will place the idli utensil on the gas for about 15 to 20 minutes on medium flame. चला तर मग वेट करूया आणि बघूयात आपल्याला इडली कशी जमली आहे. 20 मिनिट्स संपले आहेत. आता बघूया आपली इडली तयार झाली आहे की नाही. आपली इडली चांगल्या प्रकारे झाली आहे आणि फ्लफीही दिसती आहे थोडीफार. आता आपण ती भांड्यातून काढूयात प्लेटमध्ये आणि लगेच सांबारच्या तयारीला लागूयात. सांबारसाठी मी अर्धी वाटी डाळ घेतली आहे. ही डाळ आपण चांगल्या प्रकारे वॉश करून कुकरमध्ये शिजवणार आहोत. शेवगा सांबारला एक स्पेशल टेस्ट देतो, म्हणून मी एक फ्रेश शेवगा आधी कट करून घेतली आणि मग नंतर ती बॉईल करायला ठेवली आहे गॅसवर. त्यानंतर फटाफट मी एक बटाटा चिरला आणि तो मीडियम साईजमध्ये कट केला. त्यानंतर एक मीडियम साईजचा टमॅटो मी चिरून घेतला चांगल्या प्रकारे. त्यानंतर लसणाच्या पाकळ्या बारीक केल्या. एका वाटीमध्ये चिंच भिजू घालायला ठेवली गरम पाण्यात. तर गाईज आता आपण सांबार करायला घेतो. त्यासाठी मी एक छोटी स्टीलची कढई ठेवली गॅसवरती. त्यानंतर त्यामध्ये तेल टाकले. त्यानंतर लगेच जिरे आणि मोहरीही टाकली. त्यानंतर लसूण टाकले चॉप केलेले. त्यानंतर कढीपत्ता एक, हळद नंतर थोडं तिखट टाकून त्याच्यामध्ये चॉप्ड ओनियन टाकला मी आणि ते चांगल्या प्रकारे परतून घेतले मस्तपैकी गॅसवरती मीडियम फ्लेमवर. त्यानंतर मी चॉप केलेला टोमॅटो आणि त्यानंतर मी बटाटा टाकला. त्यानंतर थोडीशी उडद डाळ आणि त्याच्यानंतर आपण कुकरमध्ये शिजवलेली तूर डाळ मी टाकली आणि त्यानंतर बॉईल केलेले ड्रमस्टिक आणि ते मस्तपैकी हलवून घेतले मी. त्यानंतर चिंचाची भिजवत ठेवली होती त्याचं पाणी टाकलं. टेस्टनुसार मीठही टाकले मी आणि त्यानंतर सांबार मसाला आणि चांगल्या प्रकारे हलवून घेऊन एक उकळी येऊसपर्यंत आपण त्याला झाकून ठेवूयात. तर बघूया सांबार आपला कसा दिसतोय. वा वा वा, मस्तपैकी मी चॉप्ड कोथिंबीर टाकून दिली आहे सांबारवरती, तुम्ही बघू शकतात. तर गाईज आपला सांबार आणि चटणी तर रेडी आहे. आता शेवटचा मेनू बाकी आहे, तो आहे पुदिन्याची चटणी. तर चला तर आपण पुदिन्याची चटणी करायला सुरुवात करूयात. पुदिन्याची चटणी करण्यासाठी मी फ्रेश पुदिना घेतला चांगल्या प्रकारे धुवून. त्यानंतर कोथिंबीर टाकली. त्यानंतर कढीपत्ताही टाकला. त्यानंतर मिरच्या 3 ते 4. त्यानंतर खोबऱ्याचे तुकडे.
त्यानंतर शेंगदाणे आणि फुटाणे, त्यानंतर जिरे टाकले मी वरून, त्यानंतर चवीनुसार मीठ, आफ्टर दॅट लिटल बिट वॉटर, लसणाचे पाकळ्या 5 ते 6, हिंग, लिंबू पिळला मी अर्धा, त्यानंतर मिक्सरमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले. त्यानंतर जिऱ्याचा मी तडका दिला, जिरे आणि कढीपत्ता, त्यानंतर मी पुदिन्याच्या चटणीमध्ये 2 चमचे दही टाकले आणि चांगल्या प्रकारे हलवून घेतली. अशा प्रकारे आपली पुदिन्याची चटणी ही रेडी झाली आहे. So guys, please let me know how my idli and sambar and pudina chutney look as a new chef. I'm still learning, but I had so much fun guys making this. Thanks for watching. See you in next vlog. Bye bye.